नमस्कार मित्रांनो, लाडका शेतकरी योजना शिंदे सरकारची मोठी घोषणा. हा व्हिडिओ बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जे आम्ही आज तुम्हाला दिलंय, घोषणा केली आहे. आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले. आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना. धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का? बघा जरा मोबाईलवर बघा, आले काय? बघा, हे सरकारचं काम. आम्ही बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में. बटन दाबलं, खात्यात पैसे. हे सरकारचं काम आहे. आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय. आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय. या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता है. मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है. प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है. और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज, इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है. दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है. वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है, हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है. और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है, इसे हम सुलझाने की आवश्यकता है. और इसलिए मैं इतना ही कहूँगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए. अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं. आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे.